इचलकरंजी महापालिकेकडून 200 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युटीची रक्कम थकीत आहे। वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही। त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून इचलकरंजी महापालिकेसमोर साखळी उपोषण सुरू झालंय। इचलकरंजी नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालंय। सुरुवातीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युटीची रक्कम मिळाली, पण गेल्या 2 वर्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत। एकीकडे वयोमानानुसार या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषधोपचाराचा खर्च आहे, पण सेवानिवृत्तीचे हक्काचे पैसे मिळत नाहीत। याबाबत अनेक आंदोलनं करूनही गेल्या 2 वर्षात 200 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संघानं इचलकरंजी महापालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलंय। या आंदोलनात सुखदेव सोनीकर, तुकाराम केंगार, ज्ञानदेव खांडेकर, जालिंदर सावंत, सतीश केसके सहभागी झाले होते। तर कामगार नेते ए बी पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला।